देतच नाही, पाप न करण्याची समज आपलं धर्मशास्त्र आपल्याला देतं. कुठे पाप करायचं नाही, काय पाप करायचं नाही याचा समज आपल्याला आपलं धर्मशास्त्र देतं. पाप धुण्याची समज नाही देत. आपला एक गोड गैरसमज आहे की गंगेमध्ये डुबकी मारल्यानंतर पाप धुतल्या जातात. कुंभमेळ्यामध्ये लाखोच्या संख्येने गर्दी होते. आपल्याला वाटतं ती श्रद्धा आहे, ती आस्था आहे, तिथे जाणं गरजेचं आहे, पण आता डुबकी मारली म्हणून पाप नष्ट झाले असं समजू नका. गंगा माता सुद्धा तेच पाप धुते जे अनावधानाने झालेले असतात. बळजबरी केलेली पाप गंगा माता कधीच धुत नाही. बळजबरी मारलेला कोंबडा, बळजबरी मारलेली बकरी भगवंत पाप धुणार नाही. तुम्ही तुमच्या जिभेच्या स्वादासाठी प्राणाला माराल आणि त्या गंगा मातेला म्हणाल की पाप झालं धुवून काढ. गंगा माता म्हणेल पाप करायच्या वेळेस अक्कल ठिकाणावर नव्हती का तुमची? सहज चालता चालता जर पायाखाली किडा रगडला गेला, अनावधानाने झालं, हे मुद्दाम नाही झालं, ते पाप धुतल्या जातं श्रद्धेने. एखाद्याला जर तुम्ही बोलताय, अनावधानाने बोलणं झालं, ते पाप सुद्धा धुतल्या जाईल. पण मुद्दाम तुम्ही त्याच्या वर्मावर घाव घालताय, मुद्दाम त्याला वाईट वाटेल असं बोलताय, तुमच्या बोलण्याने तो रडणार आहे, तुमच्या बोलण्याने त्याला वाईट वाटणार आहे हे माहिती असून सुद्धा तुम्ही त्याला जर बोलताय तर तुमचं पाप होतंय. या पापाला गंगा माता क्षमा करत नाही. म्हणून लक्षात ठेवा, बळजबरी केलेली पाप कुठलीच गंगा धुवू शकत नाही. आणि मग नंतर आपल्याच धर्मशास्त्राला आपण नाव नाही ठेवायचं की मग फायदा काय आहे गंगा मातेचं महत्व सांगू. गंगा माता निर्मळ आहे, तिच्यासारखं आपलं मनही निर्मळ व्हावं, तो आदर्श तिच्याकडून घ्यावा आणि तिला म्हणावं जाणता अजाणता पाप झाले असतील तर त्यांना क्षमा कर. हृदय मंदिरातल्या भगवंताला आधी जाणणं गरजेचं आहे. माणुसकी हा धर्म सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. लक्षात घ्या श्रोते, ध्रुव धातूपासून बनलेला धर्म हा शब्द आभाळापेक्षा सुद्धा व्यापक आहे. खरं तर स्वबळाने त्या धर्म शब्दाचा उलगडा करणं